शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते, एकत्र आज जे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल. शरद पवार हे युतीसाठी फायद्याचे ठरू शकतात का? गेल्या काही दिवसापासून चर्चा चालू आहे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतात. मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते, एकत्र आज जे आहे फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की इंडी सोबत किंवा महायुती सोबत जायला हरकत नाही अशी अजितदादांची भूमिका होती. आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला शिवसेना चालते, बीजेपी कसं चालत नाही. त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्यासोबत आले असते, मी आणि गोळ्याला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात, देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात. नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहे, ते आपण पाहिलेला आहे 10-11 वर्षामध्ये देशामध्ये डेव्हलपमेंट. आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्यासोबत आला नरेंद्र मोदीच्या खांद्याला राहून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असतील तर कदाचित शरद पवार साहेब या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असतील. सुरुवातीला आमच्या आणि आता वेळ की गेलेली नाही आहे. अजून जर पवार साहेब, शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला महायुतीला महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल, देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल. त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येत असतील, त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये खूप पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा